शिरोळ तालुक्यामध्ये पंचगंगा आणि वारणा नदीपात्रामध्ये कारखान्याचे मळी मिश्रित पाणी मिसळल्याने नदीतील मासे मरण पावले आहेत। हे पाणी नागरिकांच्याही आरोग्याला अपायकारक असल्याचा आरोप करत या प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी छत्रपती ग्रुपने केली आहे। पंचगंगा प्रदूषण, वारणा प्रदूषण, मळी मिश्रित पाणी असेल किंवा सायझिंग मशीन असेल किंवा जबाबदार घटक कारखानदार असतील तर यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। लाखो मासे मृत झाले, तर आता हे मनुष्यहानी होण्याची किंवा जीवितहानी होण्याची वाट बघतायत का? तरी प्रदूषण महामंडळाने, पाटबंधाऱ्यांनी आणि जबाबदार घटकांवरती कारवाया करून प्रशासनाने लवकरात लवकर यावरती जर कारवाया केल्या नाहीत तर छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून प्रदूषण महामंडळ असेल, पाटबंधारे ऑफिस असेल आणि संबंधित अधिकारी असतील यांच्या घरावरती, ऑफिसेसवरती बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल आणि त्यांना त्या होणाऱ्या नुकसानाची जागृती करून देण्यात येईल। तरी छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने असा इशारा आहे की येणाऱ्या 4 ते 8 दिवसामध्ये याच्यावरती कारवाया झाल्या नाहीत आणि त्याची ठोस उपाययोजना काय केली छत्रपती ग्रुपला दाखवून जनतेच्या निदर्शनास आणून दिली नाही तर छत्रपती ग्रुप तीव्र आंदोलन छेडेल। आपल्या मागण्यांचे निवेदन कोल्हापूर येथील प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आले आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून येत्या 2 दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। यावेळी कार्याध्यक्ष अविनाश पाटील, प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे यांच्यासह छत्रपती ग्रुपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। BPN साठी शिरोळहून उमेश माळगे।